त्यानंतर कीड व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला अद्रक पिकामध्ये महत्त्वाचा जो कीड आहे तर ते हुमणी अळी आणि कंदमाशी या दोन किडींचा मोठ्या प्रमाणावर अद्रक पिकामध्ये प्रादुर्भाव होत असतो। तर दाणेदार कीटकनाशकाचा त्या खतासोबत आपल्याला वापर करायचा आहे वरती सांगितल्याप्रमाणे। त्याचबरोबर खतामध्ये कॉपर ऑक्झिक्लोराइड किंवा स्प्रिंट 500 ग्रॅम क्लोरेंट्रॅनिलप्रोल जे ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये भेटते किंवा थायमेथॉक्झम प्लस फिप्रोनिल 4 kg आपल्याला एका एकरसाठी खतामध्ये मिसळून टाकायचं आहे बेडवरती। जैविक घटकांचा वापर करताना आपल्याला काय करायचं आहे, अद्रक पिकामध्ये बऱ्यापैकी मर रोग हा मोठ्या प्रमाणात येतो, त्याच्यानंतर हुमणी अळीचा प्रादुर्भाव होतो। या दोन गोष्टींमुळे काय होतं की आपल्याला मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं। त्याचबरोबर सूत्रकृमी जे निमॅटोडचा सुद्धा प्रादुर्भाव होत असतो। हे आपण पूर्वनियोजन का सांगतोय की आपल्याला अद्रकीमध्ये भविष्यात जाऊन अडचण येऊ नये, त्यामुळे आपण या गोष्टी आज सांगतोय। या गोष्टी लागवड करताना गरजेचे आहे। तर ट्रायकोडर्मा विरिडीचे हे तर हे 4 kg किंवा लिटर आपण 20 ते 25 दिवसांनी दर 15 दिवसाला किंवा 20 दिवसाला 3 वेळा सोडणं गरजेचं आहे। म्हणजे कमीत कमी आपल्याला 3 महिने तरी आपल्याला हे सोडणं गरजेचं आहे। म्हणजे महिन्याला 2 वेळा म्हणजे 15 ते 20 दिवसांनी असं 5 ते 6 वेळा आपण 7 ते 8 वेळा जाईल ते ट्रायकोडर्मा। आणि हे आपल्याला काय करायचं की एक वेळेस ट्रायकोडर्मा प्लस मेटॅरायझियम, एक वेळेस ट्रायकोडर्मा प्लस पॅसिलोमायसिस किंवा वेगवेगळ्या वेळी सोडायचं। हे सोबत नाही सोडले तरी चालतं, म्हणजे सोबत सोडल्याने काय होतं की यांची कॉम्पॅटेबिलिटी कमी होते, म्हणजे कमी असते आणि ते एकमेकांवरती हे करू शकतात। त्यामुळे काय होतं की आपल्याला जो रिझल्ट मिळायचा तो मिळत नाही। त्याच्यामुळे काय करायचं की ट्रायकोडर्मा जर तुम्ही आज सोडलं तर 2 दिवसांनी मेटॅरायझियम सोडा, किंवा ट्रायकोडर्मा आज सोडलं तर 2 दिवसांनी पॅसिलोमायसिस सोडा। त्यानंतर सिडोमोनसचा सुद्धा आपण वापर करू शकतो, बॅसिलसचा सुद्धा वापर करू शकतो। परंतु या गोष्टींचा वापर करताना काय होतं की पॅसिलोमायसिस जे आहे तर ते आपल्याला 1 लिटर प्रति एकर वापरायचं आहे। 2 ते 3 वेळा जरी वापरलं तरी ओके होऊन जातं। मेटॅरायझियमचा वापर आपल्याला सुरुवातीला करणं गरजेचं आहे, कारण की जून महिन्यामध्ये हुमणी अळी मोठ्या प्रमाणात अंडे घालते। तर जून महिन्या म्हणजे लागवड केल्यानंतर आपल्याला 10 ते 15 दिवसांनी 1 ते 2 लिटर प्रति एकर हुमणीच्या नियंत्रणासाठी मेटॅरायझियम सोडायचं आहे, जे चांगल्या क्वालिटीचं आणि चांगल्या प्रतीचं असले गरजेचं आहे। त्याचबरोबर ट्रायकोडर्मा आपल्याला 20 ते 25 दिवसांनी सोडायचं आहे, ते पण सुद्धा लागवडीनंतर सोडायचं आहे, जेणेकरून आपलं मर रोगावरती नियंत्रण आणता येईल। या सर्व गोष्टींचा वापर करण्यासाठी आपल्याला ह्या सर्व गोष्टी चांगल्या प्रतीच्या उपलब्ध असणं गरजेचं आहे। याचा वापर करण्यासाठी बऱ्याच वेळा काय होतं की आपण याचा वापर करतो पण त्याचा इफेक्टिव्ह रिझल्ट आपल्याला मिळत नाही। तर त्यासाठी आपल्याला गांडूळ खताचा वापर करणं गरजेचं आहे, कारण की या सर्व जीवाणूंचं जे खाद्य आहे, गांडूळ खत असेल किंवा शेणखत असेल, जो ऑर्गॅनिक कार्बन आहे आपल्या जमिनीचा तो जर कमी असेल तर हे जीवाणू त्या ठिकाणी जगू शकत नाही। त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे की गांडूळ खत किंवा शेणखत असेल किंवा कंपोस्ट खत असेल किंवा निंबोळीची पेंड जरी आपण टाकली तर त्या ठिकाणी ट्रायकोडर्माचं मोठ्या प्रमाणात मल्टिप्लिकेशन होतं। अशा प्रकारे जर आपण केलं तर त्या ठिकाणी आपल्याला चांगलं नियंत्रण मिळू शकतं।